हाय हॅलो नमस्कार। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सुगड्यांची पूजा कशी करायची। तर सुगड्यांची पूजा करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण स्वच्छ भांड्यामध्ये पाणी घेऊन पूर्ण सुगडे हे धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर त्यामधलं पूर्ण पाणी निचरून जाऊ द्यायचं। ते सुगडे कोरडे झाल्याच्या नंतर आपण त्या सुगड्यांना 5-5 दोऱ्यांनी गोल गोल करून घ्यायचं 5-5 वेळेस एका एका सुगड्याला। त्यानंतर लगेच लागली त्या सुगड्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं पूर्ण। आणि आपल्याला ज्या ठिकाणी सुगडे ठेवायचे आहेत त्यांच्या खाली थोडे थोडे तांदूळ टाकून घ्यायचे। तांदूळ टाकणं झाल्याच्या नंतर आपण आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची। त्यासाठी थोडे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून त्या सुपारीला हळद कुंकू वाहून फूल ठेवून लगेच आपले सुगड्यांची मांडणी करायची। सुगडे ठेवल्याच्या नंतर पूर्ण फुलं व्हायची आणि फुलांचं डेकोरेशन करायचं। छान फुलं असतील तर आपल्याकडे जास्त फुलांचं डेकोरेशन झाल्याच्या नंतर आपण दीप प्रज्वलित करायचं असतं। त्याच्यानंतर धूप अगरबत्ती ही पहा आमची सुगड्यांची पूजा अशी झालेली आहे। कशी वाटते ते आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। वाजत गाजत मिरवणूक जात आहे मंदिराकडे। पोचलो त्यानंतर विठ्ठलाला आणि रुक्मिणीला वाण ठेवून लगेच ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो तिथे। तिथलच्या काकू वगैरे बोलवतात जवळ या ओटी भरायला म्हणून सुहासनींची। सुहासनींची ओटी झाल्याच्या नंतर आम्ही घरी जाऊन एक छोटस फोटोशूट केलं। त्याचे फोटो आहेत हे। ही पहा मानसी आणि मानसीची मम्मी। आमचे फोटो कसे वाटले ते कमेंट करून सांगा।